बऱ्याच दिवसानंतर आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचे स्वागत. कल्पना करा, तुमच्या घरातला मुलगा किंवा मुलगी गरीब परिस्थितीतून शिकते. आई वडील कष्ट करतात. घरच्यांनी एकच स्वप्न पाहिलेलं असतं, आपलं लेकरू शिकून नोकरीला लागलं पाहिजे. पण जर एखाद्या दिवशी तुम्हाला समजलं की त्या विद्यार्थ्याच्या नावाने कुठेतरी प्रशिक्षण दाखवलं गेलंय, सरकारी खर्च दाखवला गेला, पण त्या विद्यार्थ्याला काहीच मिळालं नाही, तर काय होईल? हा फक्त पैशांचा प्रश्न नाहीये, हा विश्वासाचा प्रश्न आहे. हा ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. हा सरकारी योजनांवर गरीब माणसाचा उरलेला शेवटचा विश्वास जिवंत आहे का याचा प्रश्न आहे. आज आपण बोलणार आहोत महाज्योती प्रशिक्षण प्रकरणाबद्दल. विधान परिषदेत प्रश्न, माध्यमातून आरोप, निवेदनांवर संशय आणि विद्यार्थ्यांच्या नावाबद्दल गंभीर चर्चा. पण नक्की सत्य काय? हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर मिळालं तर महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दलचा विचारच बदलू शकतो. तुम्ही पाहत आहात लपलेली बातमी, जिथे आम्ही कोणालाही उगाच दोषी ठरवत नाही, पण प्रश्न मात्र सरळ आणि जोरात विचारतो. आणि सुरुवातीलाच एक छोटी विनंती, तुम्ही जर शिक्षण, नोकरी, आरक्षण, स्पर्धा परीक्षा, विद्यार्थी प्रश्न, शासनातील आणि प्रशासनातील लपलेल्या गोष्टी यावर सत्यावर आधारित व्हिडिओ पाहत असाल तर आताच चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढची काही मिनिटं तुमच्या डोळ्यातून अजिबात सुटायला नकोत. हा विषय तुमचा आहे का? मित्रांनो, हा विषय फक्त महाज्योती नावाच्या एका संस्थेपुरता मर्यादित नाही. हा विषय त्या प्रत्येक घराचा आहे जिथे अजूनही सरकारी योजना म्हणजे आशा असते. तो मुलगा जो मोबाईलवरून फॉर्म भरतो, ती मुलगी जी हॉस्टेलमध्ये बसून रात्री 2 वाजेपर्यंत अभ्यास करते, तो बाप जो मेंढ्या राखतो, मजुरी करतो, ऊसतोड करतो आणि म्हणतो, मी आयुष्यभर कष्ट केले पण माझ्या लेकराने पांढरपेशा नोकरी केली पाहिजे. ती आई जिला इंग्रजी कळत नाही, ऑनलाईन पोर्टल समजत नाही, पण एवढंच समजतं, सरकारची योजना आहे, कदाचित माझ्या मुलाचं काहीतरी होईल. महाज्योतीसारख्या संस्था अशा लोकांसाठीच असतात. म्हणून जर अशा संस्थांबद्दल प्रश्न निर्माण झाले तर लोक फक्त एक संस्था संशयात घेत नाहीत, ती पूर्ण व्यवस्थाच संशयात घेतात. आणि पुढच्या 2 मिनिटात तुम्हाला समजेल हा विषय इतका स्फोटक का आहे. तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर खाली व्हिडिओच्या खाली दिलेले बटन दाबा, सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमचं काही म्हणणं असेल तर कमेंट करा. महाज्योती म्हणजे काय? सर्वात आधी साध्या भाषेत समजून घेऊया, महाज्योती म्हणजे काय. महाज्योती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था, हे एका संस्थेचं नाव आहे. या संस्थेचा हेतू काय आहे? मागासवर्गीय, विशेषतः ओबीसी विद्यार्थ्यांना
शिक्षणात मदत, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कौशल्य विकास, रोजगाराभिमुख प्रशिक्षण आणि संधी. म्हणजेच सरकार म्हणतं फक्त पुस्तकातला अभ्यास नाही, तर नोकरी लागेल असं प्रॅक्टिकल ट्रेनिंग आम्ही या संस्थेमार्फत देऊ. आणि ऐकायला हे चांगलं आहे. खरं तर अशा संस्था असायलाच हव्यात. कारण प्रत्येक मुलगा MPSC अधिकारी होत नाही, प्रत्येक मुलगी इंजिनियर होत नाही, पण प्रत्येक तरुणाला जगण्यासाठी कौशल्य लागतंच. म्हणून सरकार अशा योजना आणतं, ट्रेनिंगच्या बॅचेस तयार होतात, हॉस्टेल, रेसिडेन्शियल, प्लेसमेंट, सर्टिफिकेट सर्व पद्धतशीरपणे होतं, असं सगळं सांगितलं जातं. पण कथा इथंच एक वेगळं वळण घेते. कारण प्रश्न संस्थेवर नाही, प्रश्न आहे जे कागदावर दाखवलं गेलं ते प्रत्यक्षात खरंच घडलं का? आतापर्यंत जर तुम्हाला पटत असेल आणि जर तुम्हालाही वाटत असेल की गरीब विद्यार्थ्यांच्या योजनांमध्ये पारदर्शकता असलीच पाहिजे, तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमचा एक लाईक म्हणजे हा विषय अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाईल. मग संशय कशावर आला? जर महाज्योती संस्थेचा उद्देश एवढा चांगला आहे आणि होता, तर संशय निर्माण कशावरून झाला? विधान परिषदेत प्रश्न उपस्थित झाले, माध्यमांमध्ये बातम्या आल्या आणि काही प्रक्रियांबद्दल गंभीर शंका व्यक्त झाल्या. तुम्ही जर लाईक केलं असेल तर चला सोप्या भाषेत समजून घेऊया. लोकांना नेमकं संशय काय आला? निविदा प्रक्रिया योग्य होती का? काम देण्याची पद्धत पारदर्शक होती का? प्रशिक्षणार्थी निवड खरी आणि पडताळलेली होती का? असे प्रश्न निर्माण होतात. आणि महत्त्वाचा प्रश्न, प्रशिक्षण प्रत्यक्ष झाले का? हजेरी, प्रमाणपत्रे, प्लेसमेंट यांची खात्री झाली का? खर्च आणि प्रत्यक्ष लाभार्थी यामध्ये काही तफावत आहे का? हे प्रश्न कुणीतरी रॅन्डम व्हॉट्सॲप फॉरवर्ड मध्ये आलेले नाहीत. हे प्रश्न सार्वजनिक पातळीवर उभे राहिलेले आहेत. पण थांबा, खरा स्फोट इथे नाही. खरा स्फोट आहे विद्यार्थ्यांच्या नावाने नक्की काय दाखवलं गेलं. विधान परिषदेत नेमकं काय घडलं? तारीख होती 13 मार्च 2026. या दिवशी महाराष्ट्राच्या विधान परिषदेत परिणय फुके यांनी महाज्योतीच्या प्रशिक्षण प्रकल्पांबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सोशल मीडियावर आरोप होणं आणि विधान परिषदेसारख्या अधिकृत सभागृहात प्रश्न उपस्थित होणं यात खूप मोठा फरक असतो. कारण विधान परिषदेत प्रश्न विचारला म्हणजे तो मुद्दा आता फक्त चर्चा राहिली नाही, तो उत्तर मागणारा विषय बनतो. उपलब्ध वृत्तानुसार काही मोठ्या आर्थिक निर्णयांबाबत, काम देण्याच्या प्रक्रियेबाबत आणि प्रशिक्षण यंत्रणेबाबत प्रश्न उपस्थित झाले. आता जनता म्हणून आपला सरळ एक प्रश्न आहे, जर सगळं स्वच्छ असेल तर प्रश्न विचारले गेलेच नसते. आणि म्हणूनच आत्ता जो भाग येतोय तो या संपूर्ण
प्रकरणाचा सर्वात धोकादायक भाग आहे. हा भाग स्किप करू नका, पुढे जाऊ नका, शब्द आणि शब्द ऐका. सर्वात धक्कादायक मुद्दा विद्यार्थ्यांच्या नावाने. आता आपण त्या भागात आलो आहोत जिथे प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक पालक, प्रत्येक बेरोजगार तरुणाने लक्ष देऊन ऐकायलाच हवं. काही तक्रारी, काही माध्यमीय दावे आणि चर्चांमध्ये असा मुद्दा पुढे आला, काही विद्यार्थ्यांच्या नावाने प्रशिक्षण दाखवलं गेलं. पण प्रत्यक्ष प्रशिक्षण उपस्थिती किंवा सहभागाबाबत प्रश्न निर्माण झाले. याचा अर्थ काय असू शकतो? जर एखाद्या विद्यार्थ्याच्या नावाने कोर्स दाखवला गेला, खर्च दाखवला गेला, प्रमाणपत्र दाखवलं गेलं, उपस्थिती त्याची दाखवली गेली, हे सर्व कागदोपत्री झालं, पण त्या विद्यार्थ्याला म्हणावं लागलं मला यातलं काहीच माहीत नाही, तर मग प्रश्न पडणार नाही का? मग नक्की संशय कशावर आहे? संशय आहे कागदावर जे दाखवलं गेलं ते प्रत्यक्षात तंतोतंत झालं का? आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे सिद्ध झालं आहे का? उत्तर आहे नाही. अधिकृत चौकशी, लेखापरीक्षण किंवा न्यायालयीन प्रक्रियेशिवाय सिद्ध म्हणणं चुकीचं ठरेल. म्हणून आपण हे गंभीर आरोप आणि पडताळणीची गरज म्हणून मांडतोय. मग इतकं मोठं का? त्याचं उत्तर आहे कारण लाभार्थी यादी जर उपस्थिती, प्रशिक्षण आणि पेमेंट यामध्ये मिसमॅच असेल तर हा प्रश्न फक्त एका फाईलचा राहत नाही, तो संपूर्ण सिस्टीमवर प्रश्न उभा करतो. तुम्हाला वाटत असेल की हा फक्त पैशांचा विषय आहे, तर तुम्ही चुकत आहात. हा विषय आहे गरीब विद्यार्थ्यांच्या नावाचा वापर झाला का? इथपर्यंत तुम्हाला जर वाटत असेल की याची चौकशी झालीच पाहिजे, तर कमेंटमध्ये आताच एक शब्द लिहा, चौकशी. व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये लिहा चौकशी. फक्त एकच शब्द, चौकशी. पाहूया किती लोकांना खरं सत्य बाहेर यावं असं वाटतं. हा फक्त डेटा नाहीये, पण चला आपण हे अजूनही खूप सरकारी भाषेत बोलतोय. डेटा, लाभार्थी, प्रशिक्षण, उपस्थिती, निविदा हे सरकारी शब्द आहेत, हे शब्द थंड आहेत. याला मानवी चेहरा देऊया. समजा धुळे, नाशिक, बीड, जळगाव, परभणी, यवतमाळ, नांदेड हा तुमचा जिल्हा आहे का? कमेंटमध्ये लिहा. धुळे, नाशिक, बीड, जळगाव, परभणी, यवतमाळ, नांदेड यापैकी कुठल्याही जिल्ह्यातला एक मुलगा आहे. तो गरीब घरचा आहे, वडील शेतमजूर आहेत, आई घरकाम करते. तो 12वी झाल्यावर म्हणतो काहीतरी स्किल शिकायचं, जॉब मिळवायची. त्याला कुणीतरी सांगतं सरकारी योजना आहे, नाव टाक, फायदा होईल. तो आशेने फॉर्म भरतो किंवा कदाचित कुठेतरी त्याचा डेटा जमा होतो किंवा त्याने कॉलेजमध्ये कुठेतरी नाव दिलेलं असतं आणि मग काही महिन्यांनी त्याला कळतं त्याच्या नावाने कुठेतरी काहीतरी ट्रेनिंग दाखवलं गेलंय. तर तुम्ही विचार करा, गरीब विद्यार्थ्यांजवळ दोनच गोष्टी असतात, नाव आणि भविष्य. आणि जर ह्याच दोन गोष्टींचा वापर दुसरंच कुणीतरी करत असेल तर तो फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इश्यू राहत नाही, तो फक्त प्रशासकीय मुद्दा नसतो, तर तो नैतिक विश्वासघाताचा संशय बनतो. आता जो भाग येतोय तो प्रत्येक पालकाने शेवटपर्यंत ऐकायलाच हवा.
शासन काय म्हणतं आपण आता शासनाची बाजू ऐकून घेऊया. मंत्री काय म्हणाले? या प्रकरणात बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचं नाव चर्चेत आलं होतं. कारण विभाग त्यांच्या अखत्यारीत येतो. उपलब्ध असलेल्या माहितीनुसार काही मुद्द्यांबाबत पडताळणी किंवा चौकशी किंवा तपासणी करण्याची गरज मान्य करण्यात आली असल्याचं समोर आलं. हे मंत्र्यांनी मान्य केलं, अतुल सावे यांनी. आता साध्या भाषेत याचा अर्थ काय? सरकार नेहमी लगेच म्हणत नाही हो सगळं चुकीचं झालं. सरकार कधीच म्हणत नाही की चुकीचं झालं. ते काय म्हणतात, चौकशी करूया. पण जेव्हा सरकार चौकशी, अहवाल, तपासणी, पडताळणी, आयुक्त, विभागीय तपास अशी भाषा वापरू लागतं, तेव्हा जनता एकच समजते की समस्या खूप गंभीर आहे. मग आपला प्रश्न काय असायला हवा? जर चौकशीची गरज आहे तर यांचं पेमेंट थांबवलं का? लाभार्थ्यांची पडताळणी झाली का? ट्रेनिंग लॉग तपासले का? उपस्थितीची पत्रकं तपासली का? प्लेसमेंटचे रेकॉर्ड तपासले का? संबंधित संस्थांची जबाबदारी ठरवली का? हे सामान्य जनतेचे प्रश्न आहेत. हे सर्व लोकांनी विचारले पाहिजेत. आता मी तुम्हाला सांगणार आहे या प्रकरणात नेमके कोणते 8 प्रश्न विचारल्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही. जर तुम्हाला अशाच प्रकारचे पुराव्यांवर आधारित कायदेशीररित्या सुरक्षित पण धारदार व्हिडिओ आवडत असतील तर आता सबस्क्राईब करून बेल आयकॉन चालू करा. कारण अशा विषयांवर पुढे जे अपडेट्स येतील ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचले पाहिजेत. कोणते 8 प्रश्न आहेत जे विचारल्याशिवाय प्रश्न बाहेर येणार नाहीत? आता हा भाग नीट आहे का? कारण जर कुणीही खरंच चौकशी करायची असेल तर हे 8 प्रश्न विचारल्याशिवाय सत्य बाहेर येणार नाही. प्रशिक्षणासाठी निवडलेले विद्यार्थी कोणत्या प्रक्रियेतून आले? त्यांनी अर्ज केला होता का? पोर्टलवर एंट्री होती का? कॉल, SMS, ईमेल हे विद्यार्थ्यांना गेले होते का? कारण लाभार्थी कोण हेच क्लिअर नसेल तर पुढे सगळंच संशयास्पद होतं. ज्या विद्यार्थ्यांच्या नावाने खर्च दाखवला गेला त्यांनी प्रत्यक्ष उपस्थिती लावली का? त्यांचं बायोमॅट्रिक आहे का? साइन शीट आहे का? फोटो आहेत का? ते जे क्लासमध्ये बसले त्याचं फुटेज आहे का? ते जर हॉस्टेलमध्ये राहिले, हॉस्टेलच्या नावाने पेमेंट काढलं गेलं, मग ते विद्यार्थी ज्या हॉस्टेलमध्ये राहिले तिथं एंट्री आहे का? आजच्या काळात अटेंडन्स सिद्ध करणं कठीण नाही, मग दाखवा ना. बरं, या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था ज्या होत्या त्या कशा निवडल्या गेल्या? ई टेंडर होतं का? पात्रता काय होती? या संस्थांचा काम करण्याचा अनुभव किती होता? स्पर्धात्मक प्रक्रिया होती का? कारण सार्वजनिक पैसा असेल तर प्रक्रिया पब्लिक स्क्रुटिनीला टिकली पाहिजे. पेमेंट कशाच्या आधारे झालं? ॲडमिशनवर, अटेंडन्सवर, कोर्स कम्प्लिटेशनवर, प्लेसमेंटवर, कशावर झालं? की आधीच? जर पैसा आधी गेला आणि परिणाम नंतर बघितले तर तिथेच धोका वाटतो. प्लेसमेंटचा दावा असेल तर त्याची पडताळणी कोणी केली? ऑफर लेटर आहेत का? जॉईनिंगचे प्रूफ आहेत का? सॅलरी स्लिप आहेत का? कंपन्या प्रत्यक्ष अस्तित्वात आहेत का? कारण प्लेसमेंट हा शब्द दाखवायला सोपा आहे पण सिद्ध करायला कठीण. विद्यार्थ्यांचा डेटा आला कुठून? अर्जातून, कॉलेजमधून, तृतीय पक्षातून? डाटाबेस शेअरिंग झाली का? हा खूप गंभीर प्रश्न आहे. विद्यार्थ्यांना ट्रेनिंगबद्दल प्रत्यक्ष माहिती दिली गेली होती का? त्यांना SMS गेले होते का? कॉल लॉग आहेत का, म्हणजे फोन केले गेले होते का? की व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवले गेले होते की त्यांना ईमेल करण्यात आले होते? कारण जर विद्यार्थ्यालाच ट्रेनिंगबद्दल माहिती नसेल तर तो लाभार्थी कस काय? ज्यांनी तक्रार केली त्यांचं ऐकलं का?
तक्रारी निवारणाचं काहीतरी साधन होतं का? माध्यम होतं का? हेल्पलाईन होती का? तक्रारी नोंदवल्या गेल्या का? जिथे तक्रारी ऐकल्या जात नाहीत तिथंच संशय वाढतो. या 8 प्रश्नाची उत्तरं मिळाली तर संपूर्ण चित्र बदलू शकतं. आणि या एका गोष्टीवरून पूर्ण प्रकरण उलटू शकतं. कोणतं? तर लाभार्थ्याची सत्यता. हा भाग तुम्हाला महत्त्वाचा वाटत असेल तर हा व्हिडिओ आत्ताच एका विद्यार्थी मित्राला, एका पालकाला आणि एका स्पर्धा परीक्षा करणाऱ्या ग्रुपमध्ये शेअर करा. कारण कधी-कधी एक शेअर म्हणजे एक माणसाच्या डोळ्यात प्रकाश टाकणं असतं. सोशल मीडियावरचं सत्य आणि कायदेशीर सत्य यात फरक काय आहे? आता एक खूप महत्त्वाची गोष्ट. आजकाल सोशल मीडियावर एखादी पोस्ट व्हायरल झाली की लोक म्हणतात, झालं, सत्य बाहेर आलं. नाही. सोशल मीडिया संशय दाखवू शकतो, पण सत्य सिद्ध करतात कागदपत्र. लेखापरीक्षण, चौकशी आणि कायदेशीर प्रक्रिया. म्हणूनच आम्ही या व्हिडिओमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याची खाजगी माहिती, मोबाईल नंबर, आधार नंबर, पूर्ण यादी, सेन्सिटिव्ह डाटा दाखवत नाही. कारण ते चुकीचं आहे आणि अशाने खरी चौकशी कमकुवत होते. आमचं काम काय? आमचं काम व्हायरल अफवा पसरवणं नाही. आमचं काम जेथे धूर दिसतो तिथे आग आहे का हे विचारणं. आता भावना बाजूला ठेवा आणि पुढचे 2 मिनिटं फक्त तथ्यांकडे बघा. हा फक्त एक केस नाही. आजचा प्रश्न फक्त महाज्योतीचा नाही. आजचा प्रश्न असा आहे, जर गरीब विद्यार्थ्यांच्या नावाने चालणाऱ्या योजनांमध्येही पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण होत असतील, तर मग सामान्य माणसाने विश्वास ठेवायचा कुणावर? तो विद्यार्थी जो आज म्हणतो, मी फॉर्म भरतो काहीतरी होईल, तो उद्या म्हणू लागेल काय फायदा? ती मुलगी जी आज म्हणते सरकारी योजना आहे अप्लाय करूया, ती उद्या म्हणेल आपल्यासाठी काहीच नसतं. तो बाप जो शेवटी मेंढी विकून मुलाला शहरात पाठवतो, तो उद्या म्हणेल सगळं खोटं आहे. आणि हाच सर्वात मोठा धोका आहे. कारण पैसा परत येऊ शकतो, फाईल पुन्हा उघडू शकते, तपास पुन्हा होऊ शकतो, पण गरीब माणसाच्या व्यवस्थेवरील विश्वास एकदा तुटला तर तो परत जोडायला वर्ष जातात. आणि शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, ज्याचं उत्तर सरकारलाही द्यावं लागेल. जर हा व्हिडिओ सरकारच्या माणसांपर्यंत तुम्ही पोहोचवला तर, तुम्ही शेअर केला तर. जर तुम्हालाही वाटत असेल की विद्यार्थ्यांच्या योजनांमध्ये 100% पारदर्शकता असलीच पाहिजे, तर लिहा विद्यार्थ्यांचा हक्क. पुन्हा सांगतो, खाली कमेंटमध्ये लिहा विद्यार्थ्यांचा हक्क. या व्हिडिओमध्ये मांडलेले मुद्दे हे उपलब्ध सार्वजनिक वृत्तांकन, सार्वजनिक चर्चेत आलेले आरोप आणि पडताळणीसाठी आवश्यक प्रश्न यावर आधारित आहेत. आम्ही कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा अधिकाऱ्याला अंतिमरित्या दोषी ठरवत नाही. सत्य हे अधिकृत चौकशी, लेखापरीक्षण आणि कायदेशीर प्रक्रियेतूनच स्पष्ट होईल. तसेच आम्ही कोणत्याही विद्यार्थ्याची वैयक्तिक माहिती किंवा संवेदनशील डेटा उघड करत नाही. आता निर्णय तुमचा. जर विद्यार्थ्याच्या नावाने पैसा किंवा खर्च दाखवला गेला असेल तर खरा लाभार्थी कोण? जर प्रक्रिया पारदर्शक असेल तर सर्व कागदपत्र सार्वजनिक का करू नयेत? जर सर्व काही स्वच्छ असेल तर स्वतंत्र चौकशीची भीती कशाला? हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थी, पालक, शिक्षक, बेरोजगार युवक, ओबीसी तरुण, स्पर्धा परीक्षा करणारा मित्र आणि ज्यांच्या घरात अजूनही सरकारी योजनेवर आशा जिवंत आहे अशा प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. व्हिडिओ आवडला
असेल तर लाईक करा. सत्यासाठी उभं राहायचं असेल तर कमेंट करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचवायची असेल तर शेअर करा. अशा लपलेल्या बातम्या वेळेवर पाहायच्या असतील तर सबस्क्राईब करा. कारण कधी-कधी फाईलपेक्षा आवाज मोठा असतो आणि कधी-कधी तुमचा एक शेअर सत्य बाहेर आणतो. तुम्ही पाहत होता लपलेली बातमी, जिथं प्रश्न अजून जिवंत आहेत.